तिरुमला इस्टेट नांदेड येथील रस्त्यावर नालीचे पाणी येत असल्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहे। नालीच्या घाण पाण्यामुळे या भागात रोगराई पसरत असून अनेक आजार नागरिकांना होत आहेत। त्यामुळे येथील नागरिक रहिवासी त्रासून गेले आहेत। अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदने देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे। दिनांक 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिद्धी मंगल कार्यालयाच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले आहे। शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना येताना जाताना या घाण पाण्याचा त्रास होत आहे। त्यामुळे तत्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। पाणी ड्रेनेजचं आहे, पाणी पावसाचं पाणी नाही आहे। 100 फुटाच्या रोडचं पाणी मुद्दाम 20 ते 22 फुटाच्या रोडवर पाणी सोडलेलं आहे। अनेक लोकांना त्रास होत आहे। सिद्धी मंगल कार्यालयाचा पूर्ण ग्राउंड फ्लोअर पूर्ण पाण्याने तुंबलेलं आहे। त्यामध्ये लाख ते 1.5 लाख रुपयाचे इन्व्हेटर आहे आणि गल्लीतल्या लोकांना अनेक रोग होत आहेत। कॉलरा, डेंग्यू अनेक रोगांच्या साथी पसरत आहेत। त्यामुळे सार्वजनिक विभागाने जाणून बुजून 2022 पासून आम्ही अनेक निवेदनं दिलेली आहेत, पण या निवेदनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। आणि वाडी येथील ग्रामविकास अधिकारी यांनी फक्त कसल्याही प्रकारची त्यावर आउटवर्ड इनवर्ड नसताना एक पत्र दिलेलं आहे त्या कार्यालयाकडून आम्ही पत्र घेतलेलं आहे। अशा प्रकारे अनेक बायकांना, मुलांना, लहान मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी खूप असा त्रास होत आहे। त्यामुळे ही नालीची समस्या लवकरात लवकर पावसाचं पाणी आहे की नाली पाणी पावसाचं नाही, हे ड्रेनेजचं पाणी आहे, नालीचं पाणी काळा एकदम घाण पाणी येत आहे, पाण्याचा वास येत आहे। मी इंजिनियर पांडुरंग शिंदे, सेवानिवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग। मला सेवानिवृत्त होऊन 10 वर्ष झालेली आहे आणि रिटायर नोकरी 33 वर्षे केली। माझा एकूण 43 वर्षाचा अनुभव आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी नांदेड ते पूर्णा रोडवर सिद्धी मंगल कार्यालयाजवळ छत्रपती चौक ते गुरुजी चौक ही नाली वामनराव पावडे मंगल कार्यालयापासून तथा पावडेच्या HP पेट्रोल पंपापासून गुरुजी चौकापर्यंत न्यायला हवी होती, परंतु वाडी ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी एकमेकांशी मॅनेज होऊन साठेलोटे हे करून हे नालीचं पाणी डीमार्टपासून ते इथपर्यंत पलीकडल्या राईट साईडच्या नालीमध्ये घेतलं। पावसाचंही पाणी आहे आणि सध्या वाहत असलेलं ड्रेनेज घाण पाणी आहे। पावसाच्या पाण्याचा ओघ संपलेला आहे। आता जे चालू आहे तुमच्या प्रत्यक्ष तुम्ही पाहतात ते ड्रेनेजचं पाणी आहे। अक्षरशः राहत्या वसाहतीमध्ये सार्वजनिक बांधकामाला आपलं पाणी सोडण्याचा कुठलाही कायदेशीर आणि नैतिक अधिकार नाही। हे जाणीवपूर्वक षडयंत्र केलेलं आहे, एकमेकाला मॅनेज झालेले आहे आणि चिरीमिरी घेऊन हा प्रकार केलेला आहे। त्याच्या खोलात मी जात नाही, परंतु हा आमच्या वसाहतीवर फार मोठा अन्याय आहे। तसेच सिद्धी मंगल कार्यालयाचे मालक परवीनजी शिंदे साहेब इथं उपस्थित आहे। त्यांचं जनरेटर जवळपास इथं पाण्यामध्ये बुडालेलं आहे। 8 ते 10 फूट पाणी आहे या बेसमेंटमध्ये आणि त्यांचं 8 ते 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। हे केवळ पावसाचं पाणी नसून सध्या वाहत असलेलं टोटली घाण पाणी आहे आणि या घाण पाण्यामुळे आमच्या वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक, बालक, बालिका, महिला यांना गंभीर आजार होऊन दगा होण्याची शक्यता आहे, मरण्याची शक्यता आहे। की ह्या पाण्यामुळे जर एखादा गंभीर आजार होऊन आमच्या कॉलनीतला कोणी जर गंभीर जखमी होऊन आजारी पडून जर वारला तर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा सार्वजनिक बांधकाम खाते आणि ग्रामपंचायतीवर करणार आहोत। कृपया आमच्या या विनंतीचा मान घेऊन आपण आपल्याला वाटेल ते करण्यासारखं काय असेल ते करावं ही विनंती करतो।